भंडारा में 3 साल की मासूम बच्ची के साथ हुए कथित अत्याचार की घटना ने पूरे शहर को झकझोर कर रख दिया है। घटना के विरोध में आज भंडारा करो का गुस्सा सड़कों पर दिखाई दिया। गांधी चौक से निकाले गए इस आक्रोश मोर्चे में बड़ी संख्या में महिला, अभिभावक, विद्यार्थी और नागरिक शामिल हुए। हाथों में तख्तियां और जुबान पर इंसाफ की मांग के साथ प्रदर्शनकारियों ने आरोपी के खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की मांग की। मोर्चा शहर के प्रमुख मार्गों से होते हुए भंडारा जिला सत्र न्यायालय की ओर बढ़ा। आंदोलनकारियों ने बार काउंसिल को ज्ञापन देने की बात कही। उनकी मांग है कि आरोपी का मुकदमा फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाए और पीड़ित बच्ची व उसके परिवार को जल्द न्याय मिले। प्रदर्शनकारियों ने आरोपी के खिलाफ कड़ी से कड़ी सजा, यहाँ तक कि फांसी की सजा की मांग को लेकर अपना आक्रोश जताया। आपल्या सगळ्यांना आता या खिलाफ आवाज उठवायलाच हवी, कारण जर तुम्ही म्हणाल की रेप का होता तर लोकांचं असं उत्तर येणार की मुलीने काय कपडे घातले होते किंवा मुलीने काहीतरी केलंय। पण जर मुलगी साडी घालेल, कपडे घालेल तरीही त्याच्याने काहीही फरक पडत नाही। जर त्या मुलाच्या नजरेमध्ये जर हैवानियत असेल तर त्या मुलीच्या कपड्यांनी काहीही फरक पडत नाही। ती मुलगी यासाठी दोषी अजिबात नसते। त्या 3.5 वर्षाच्या मुलीचं काय दोष होतं? आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात देखील जर सुरक्षित नाही आहोत तर काय अर्थ आहे? कितीतरी असं झालंय आमच्यासोबत की आम्ही कुठे बाहेर गेलो, आमचं कुणी पाठलाग करत आहे, कुणी आम्हाला गंद्या नजरेने बघत आहे, आम्हाला किती घुटण वाटते। आम्हाला असं वाटते की कोणीतरी आम्हाला डांबून ठेवलं आहे। हे सगळं बंद व्हायला हवं। जर काही होत आहे तर त्या मुलांच्या नजरा झुकायला हवा, ना की आमच्या कपड्यांवर गोष्ट यायला हवी। आमच्यावर बोट का म्हणून उचलावे लोकांनी? आमची काय चुकी होती? आम्ही बोललो त्यांना येऊ आणि आमचा रेप करा किंवा आमची छेडखानी करा, आम्हाला मजा येते। अरे आम्हाला काय वाटतं हे तुम्हा लोकांना कसं कळणार? जेव्हा तुम्हाला कळणार ना तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही काय बोलत आहोत। आम्ही आता आमच्या शाळेच्या आजूबाजूही असलो की आम्हाला आमच्या शाळेच्या बाजूला उभे राहायलाही भीती वाटते की कोणता मुलगा कधी येणार, आम्हाला हात लावून कसं जाणार। कालचीच घटना आहे जी माझ्यासोबत घडली आहे। मला देखील काल एका मुलाने बॅड टच केलं आहे आणि हे मी सांगू शकले नाही का, कारण मला माहिती आहे सोसायटी माझ्यावर आणणार की तू का बाहेर गेली, एकटी का गेली। प्रश्न कधीच याचं नव्हतं की मुलगी एकटी होती किंवा तिच्यासोबत कोणी होतं। सोसायटीला आपल्या मुलीलाच करायचं असतं। हे कपड्याबद्दलही कधी नव्हतं। इट वॉज नेव्हर अबाउट क्लोथ। पण आता हे सगळं थांबायला हवं, कारण आता जे आमच्या लहान बहिणीसोबत घडलंय ते आता कुणाही सोबत घडता कामा नये। हे माझी शासनाला विनंती पण आहे की तुम्ही आता न्याय द्या। त्या माणसाने कितीही क्लेम केलं की तो पागल आहे तरी तो पागल नाही आहे, कारण कुठल्याही पागल व्यक्तीला हे कसं कळणार की रेप कसे करतात? जर त्याची मेंटल स्टेबिलिटी खरंमध्ये वाईट आहे तर मग त्याला कसं कळणार की त्याला काय करायचंय, त्याला कसे तिचे कपडे काढायचे, तिला कसं टच करायचं, त्याला कसं कळणार? आणि जो ब्रुटॅलिटी त्याने तिच्यासोबत केली आहे त्या लहान मुलीसोबत, ती ब्रुटॅलिटी कोणीही दुसऱ्यासोबत करता कामा नये। आता अशी घटना जर आपल्या दिवसेंदिवस आपल्या सोसायटीमध्ये घडतील, आपल्या भंडाऱ्यासारख्या शहरामध्ये अशी घटना घडतील तर कोणत्या ठिकाणी आम्ही आपल्या बहिणींना पाठवू? आमचं भविष्य तर हे फक्त कपडे लहान कशाला घालते, अरे बाहेर नको जाऊ, रात्र एकटी नको जाऊ, हे ऐकण्यामध्ये गेलं। आम्हाला नाही पाहिजे की आमचे फ्युचर जनरेशन, आमचे लहान बहिणीसुद्धा तेच ऐकून आम्हाला त्यांना सुद्धा अशा बंधनात नाही अडकवायचं आहे। आम्हाला त्यांना कॉन्फिडंट होऊन बाहेर पाठवायचं आहे, ना की घाबरून। आम्ही जिथे कुठे जातो कोणी ना कोणी वाईट नजर घालतेच। प्रत्येकाला आपण नाही बोलू शकत, पण मुलीला खरं तर माहीत असते की काय अवस्था असते तिच्या मनामध्ये असते। खरं तर पालकांशी शेअर करणं सोपं नसते, म्हणून आम्ही मैत्रिणी एकामेकाशी करतो, पण कधी स्टँड घ्यायचा आम्हाला असं चान्स नाही मिळत आणि हा आम्हाला चान्स मिळाला होता, म्हणून आम्ही मोठ्या संख्येने। NTV 24 के लिए भंडारा से राकेश शामपुर की रिपोर्ट।